केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांच्या जागी प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. पण धर्मेंद्र प्रधान कोण आहेत, त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिला आणि त्यांच्या राजीनाम्यापर्यंत नेमके काय घडले, चला थोडक्यात जाणून घेऊया. धर्मेंद्र प्रधान यांचा जन्म 26 जून 1969 रोजी ओडिशातील तालचेर येथे झाला. ते भाजपचे वरिष्ठ नेते असून 2000 मध्ये प्रथम आमदार तर 2004 मध्ये खासदार म्हणून निवडून आले. 2014 मध्ये त्यांना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री म्हणून जबाबदारी मिळाली. त्यानंतर त्यांनी उज्ज्वला योजना, पोलाद, कौशल्य विकास यांसारखी महत्त्वाची मंत्रालये सांभाळली. जुलै 2021 मध्ये त्यांनी भारताचे 9वे केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP 2020 ची अंमलबजावणी, डिजिटल शिक्षण आणि कौशल्याधारित शिक्षणावर भर देण्यात आला. मात्र नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेच्या आरोपांमुळे देशभरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. दिल्लीतील जंतर मंतर येथे ही निदर्शने झाली आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यानंतर 25 जुलै 2026 रोजी धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच चालू घडामोडींच्या विश्वासार्ह माहितीसाठी ज्ञानमंगल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.